हे 5 लाखाचं आहे. काय त्यांनी बाकीचेच काय दिलंय दवाखान्याचं. आम्हाला गुंठा जमीन नाही. उद्या जर मला अटॅक आला तर ह्याच्या होऊ शकतं. म्हणजे काय विमा 5 लाखाचा मोफत विमा. आणि ह्याच्यावर झाली ती माणसं सक्सेस. तुम्हाला किती लाभ घेतलाय आता तुम्ही? अहो मी आजारीच पडलो नाही तर त्यांनी दिलं नाही म्हणण्याचं तथ्यच नाही ना. तुम्हाला दिलंय? नाही मी आजारीच पडलो नाही. बर. ज्यावेळेस मी आजारी पडेल मला 3 लाख खर्च आहे. आणि जर ह्या कार्डवर त्यांची जर सुविधा नसली उपलब्ध तर तिथनं पुढे आपला विरोध त्यांना. बर. नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. तर सध्या माढा लोकसभाची निवडणूक मोठ्या धुमधडाक्यात चालू आहे. कोण बाजी मारणार यासाठी आम्ही मिटकलवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. खरं तर आदर्श पुरस्कार मिळालेला असं हे गाव, आणि या गावामध्ये जर आपण बघितलं तर कशा पद्धतीनं या बाजूला जर बघितलं तर मंदिर आहे, शाळा आहे आणि बरंचसं काही या गावामध्ये आहे. संत गाडगे बाबाचा पुरस्कार मिळाला असं हे गाव. खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम आणि जवळच भीमा नदी गेलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी अजूनच वैभवात भर पडलेलं असं हे मिटकलवाडी. आणि या मिटकलवाडीतील नागरिकांचा जर कोल कोणाच्या बाजूने असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर आपण कट्ट्याकडे तिकडे लोक बसलेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. तर या मिटकलवाडीमधील ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी उन्हाळे पावसाळे जास्त खाल्लेले आहेत. खऱ्या अर्थानं विधानसभा असेल, लोकसभा असेल, ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा जी सदस्य असेल, या सर्वांचं मतदान यांनी केलेलं आहे. बाबा काय सांगाल की आपण सध्या माढा लोकसभाची निवडणूक एकीकडे चालू आहे, एकीकडे रणजित सिंग नाईक निंबाळकर, दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील, वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर असे दिग्गज एकाकडे माढा तालुक्यात लढत आहेत. आपलं मतदान कोणाला असेल आणि काय सांगाल? आमचे मतदान आमचे लाडके नेते बबनराव शिंदे हे आहे ते त्यांचं आम्हाला ऐकावं लागेल. कारण का त्यांनी विकास केलेला आहे गावचा भरपूर. तुम्हाला सांगतो ह्या गावचा विकास केला म्हणजे झाडे गावात नव्हतीच पण गावात झाडी ज्याला खोल्या नव्हत्या त्या खोल्या सगळ्याला दिल्या. फक्त 1-2 माणसं राहिली ती. ह्याच्यात ज्या माणसाला खोली दिली त्यांच्या पत्नीने सुद्धा खोल्या दिल्या त्या बबनराव शिंदेने. सगळे काय ती मालकीनीला त्यांच्या मालकाला सगळ्याला खोल्या दिल्या त्या. भरपूर विकास केलेला आहे. शेतकऱ्याला जेव्हा ज्या टायमाला आता निधी निघाला कुणाचा आपल्या त्या मोदीचा त्या टायमाला त्यांना पैसा मिळतो. आणि आम्हाला श्रावणबाळ योजना गरीब लोक आहे ती त्यांचे पैसे सगळ्याला भरपूर मिळते. ते पहिले 1000 होते आता 1,500 रुपये पगार मिळते. हे बघा तुम्हाला सांगण्यात येते. तुम्हाला पैसे दर महिन्याला मिळतात का? आम्हाला दर महिन्याला पैसे बँकेकडून मिळते ते. त्यामध्ये तुम्ही समाधानी आहे? आम्ही समाधान आहे. मग तुमचं मत कोणाला? आमचं मत जे आम्हाला त्या बबनराव शिंदे ते सांगाल ते ऐकणार आम्ही. आपण जर बघितलं तर सध्या तर खेडेगावातलं वातावरण जे आहे एकदम प्रसन्न आहे. असं खेडेगावातच बघायला मिळतं. असे पारावर बसलेली माणसं बघा. एखादं सदर बघितलं तर हे सगळे उत्साही आहेत आणि दररोज यांचा नित्यक्रम की या कट्ट्यावर बसल्याशिवाय यांचा वेळ जात नाही. आता माढा लोकसभेची निवडणूक सध्या लागलेली आहे. आपलं मतदान कोणाला असेल? आम्ही कमळाला मतदान करणार. कमळाला कशासाठी? हे दादासाठी. तो तरी लय हवाय म्हणते ते आम्हाला माहित नाही. आम्हाला काय ऐकायचं नाही. ऐकायत नाही. मग तुमचं मतदान कमळ. कमळ. तुमचं दादा? कमळ. 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 दादाने काय गावात विकास केलाय का? ती लय केलाय आणि काय केलाय का? लय केलाय. त्यामुळं तुमचं मतदान कमळला. कमळलाच आहे. दादा काय सांगा? आमचं मतदान कमळलाच करणार. बबन दादाने सांगितले सगळे काम आमची वक्के केलेली. बर. गावासाठी काय केलं दादाने? काय केलं? सगळे कुठली खोल्या दिल्या, रस्ता दिलं, पाणी दिलं, नळ दिलं, हिरी दिली. बर. बरोबर तोट्या दिल्या, सगळे दिले. बर बर बर. दादा काय सांगाल? मतदान कोणाला? कमळाला. बर. दादा तुम्ही काय सांगाल? कमळाला. कमळाला. त्याच्या आधी कोणाला केलं होतं? दादा सोडलाच नाही पहिल्यापासून. दादाला सोडलंच नाही. धरून ठेवलंय, सोडलंच नाही. नाही सोडलं. सोडायचं बी नाही का? नाही सोडायचं. दादा तो तरी लय हवाय म्हणते. नाही तुमच्या गावात नाही चालत? नाही चालत. का बरं? विकास केला नाही त्यांनी? नाही का? आली नाही ती गाव इकडं नाही ती आली. त्यामुळं कमळ. तुम्ही पण ज्येष्ठ आहात. आपण सुद्धा या ठिकाणी मतदान भरपूर केलेलं आहे. आज तुमच्या गावामध्ये आलो. तुमच्या गावामध्ये हवा कोणाची आहे सध्या? कमळाची. कमळाची का बरं? पहिल्यापासून दादाने काम केली तशी म्हणजे गावाचा विकास केला. म्हणजे तुमचं मत विकासाला म्हणजे कोणाला? कमळाला. कमळाला. दादा काय सांगा? कमळालाच.
कमळालाच हा बरोबर. का बरं कमळाला मत बाकीचं काय मला येत नाही येत नाही? फक्त कमळ दिसतंय, कमळ दिसते दुसरं काय दिसत नाही दिसत. अजिबात दिसत नाही. हा. क्या बात आहे. कमळाला कमळालाच. बर, दादाने काय केलं गावासाठी? दादा गावात भरपूर विकास केला. बर बर. रस्ते, पाणी, झाडं बरोबर. सगळं व्यवस्थित झाले. दादा म्हणतील दादा म्हणतील तसं कमळालाच. पूर्वीपासूनच दादाच्या पाठीमाग आहे आम्ही आणि मतदान बी त्यांना पूर्वीपासूनच करतोय. आतापर्यंत बी केलेलं आहे ना, आताही करणार. कोणाला करणार मतदान? याला कमळ आपलं बबन दादा जिकडे असतील तिकडे मतदान तिकडे, हा, म्हणजे दादा जिकडे असेल तिकडे. हा, बबन दादा कुणीकडे असतील तिकडे मतदान. दादा, माढा तालुक्यामध्ये लोकसभेची निवडणूक केलं तर एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर, दुसरीकडे मोठे पाटील, रमेश बारसकर, आचेतटीची लढत माढ्यामध्ये समजलं जाते. आपलं मतदान कोणाला असणार आहे? तुमचं नाव काय? शांतीलाल शेंडगे. मतदान आमचं भाजपला असणार. भाजपला. भाजपला का बरं? त्याला कारण नाही, मी कारण घेऊन आलेलो असतो. कारण संघ होत. हो, बर. तस का जे हे 5 लाखाचं आहे. काय त्यांनी बाकीचेच काय दिलंय दवाखान्याचं. आम्हाला गुंठा जमीन नाही. उद्या जर मला अटॅक आला तर ह्याच्या होऊ शकतं. म्हणजे काय विमा? 5 लाखाचा मोफत विमा. हा, आणि ह्याच्यावर झाले ती माणसं सक्सेस. तुम्हाला किती वेळा लाभ घेतलाय आता तुम्ही? अहो, मी आजारीच पडलो नाही तर त्यांनी दिलं नाही मानण्यात तथ्यच नाही ना. तुम्हाला दिलंय? नाही, मी आजारीच पडलो नाही. बर. ज्यावेळेस मी आजारी पडेल, मला 3 लाख खर्च आहे. बरं. आणि जर ह्या कार्डवर त्यांची जर सुविधा नसली उपलब्ध तर तिथनं पुढे आपला विरोध त्यांना. बर बर बर. म्हणजे कार्ड दिले तुम्हाला 5 लाखाचा मोफत जो विमा आहे तो काढलेला आहे तुम्ही. हा, त्यामुळे तुमचं मतदान भाजपला. मिटकलवाडीमध्ये सध्या जर बघितलं तर 90-95% जे काम आहेत, विकास कामं असतील, हे आदरणीय बबनदाराजी शिंदे यांच्या माध्यमातून झालेलं असं तर जनतेतून सध्या बोललं जात आहे. आपल्यासोबत काही ते नागरिक आहेत. दादा, तुमचं नाव सांगा. नवनाथ शंकर सुरवशी. लोकसभेची निवडणूक तुम्हाला सध्या सुरू चालू आहे. प्रत्येक गावामध्ये प्रचार केला जातोय. एकीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर, दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील, रमेश बारसकर असतील. आणि मिटकलवाडीमध्ये काय केलं? मिटकवडीत भरपूर विकास केलेला आहे. बर. त्याच्यामुळे बबन दादा सांगतील तेच काय. तसंच होणार. साधारणतः धैर्यशील मोहिते पाटील असेल यांनी पण या गावाचा विकास केला होता असं ऐकल्यास मिळाले. नाही, बबन दादानीच काय ते केलेलं आहे. मोहिते पाटील इकडे आलेच नाही. नाहीत. धैर्यशील मोहिते पाटील आले होते का गावात? आलत गावात बरं का. बर. हा, इलेक्शनाच्या आधी आलेला आहे. बर. आता माढा तालुक्यात अशी चर्चा आहे की रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आल्यानंतर माढा तालुक्यात कुठेतरी आलेच नाहीत म्हणून असा आरोप केला जातोय. ते खरं आहे का? नाही, फिरते ते बरं का. ते कुठं आमच्याकडे नाहीत आले म्हणून. आले नाहीत? नाही आमच्याकडे. बरं. काय सांगाल जनतेला, काय आव्हान करताल एक नागरिक म्हणून? विकास केला बबन दादाने इथं, त्यामुळे माणसं त्यांच्या मागच राहणार. किती टक्के लोक दादांच्या मागे? 95% मतदान इथनं मागं झालेलं बबन दादाला. मग आता सर समजा लोकसभेला जर निवडणूक इकडे झालं तर विधानसभेला कोणाला तुम्ही करणार? बबन दादा सांगते त्यांनाच करणार. आपल्यासोबत काही नागरिक आहेत मिटकलवाडीमध्ये, यांच्याशी आपण चर्चा करू. दादा, लोकसभेची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू चालू आहे आणि इकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत, धैर्यशील मोहिते पाटील, रमेश बारसकर, अजून अपक्ष असे माढा तालुक्यामध्ये एक जबरदस्त लढत केली जाते. मिटकलवाडीचा कोल कोणाकडे असणार आहे आणि आपलं मतदान कोणाला असणार आहे? पूर्वीपासून काय माहितीये का, दादा मामा भैयासाहेब यांनी पहिल्यापासून मिटकलवाडी 100% असे पहिल्यापासून होतेच. आणि ऍक्च्युली कारखाने ह्या संदर्भात आमच्या गावातली 42 मुलं कामाला आहेत, 70-80 ट्रॅक्टर कारखान्यात करार आहेत. त्याच्यामुळे सगळे नाड जुळलेले आहेत इथली. त्याच्यामुळे पहिल्यापासून हे गाव एकमुखीच चालतं. दादा भैयासाहेब ही सांगतील तेच हिशोबाने चालतं. दोन्ही पार्ट्या दादाची आणि भैयाचीच आहे इथं. 4 दिवस फक्त आमच्या गाव लेवलला ग्रामपंचायत मध्ये 10 दिवस एकामेकाला बोलत नाही, परंतु सगळं काय ही शिंदे घराण्यात सांगेल तसंच इथं करतात. तर सध्या सांगितलं की रणजितसिंह नाईक निंबाळकर जे आहे ते माढा तालुक्यात निवडून गेल्यानंतर परत आलेच नाहीत. असं ते काय आहे, आता स्थानिक लेवलवर वरच्या लेवलला आमचं छोटंसं गाव आहे 1070 मताचं. त्याच्यामुळं इथं काय विषय येत नाही. छोट्याशा गावाकडे कोणी एवढे काय बेंबळ्यासारखे टेंबुऱ्यासारखे इकडे येतात जातात ते आम्हाला माहित नाही.